आपण आज कोल्हापूरमध्ये आहोत आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. सगळंच वातावरण म्हणजे नुसतं कोल्हापूरमध्ये नाही, महाराष्ट्रभर हे निवडणुकांच्या दृष्टीने कशा प्रकारचं झालेलं आहे आपण पाहतो. म्हणजे मी इतकी वर्ष कोल्हापूरकडे हे स्वातंत्र्य, समता, समानता, सामाजिक न्याय याची जन्मभूमी म्हणून बघत आलो आणि तिथे आज काय परिस्थिती झालेली आहे या सगळ्याच मूल्यांची आणि त्याचा परिणाम राज्यभर होतो. शेवटी कोल्हापूर हे त्या अर्थाने महाराष्ट्राची मूल्यांची राजधानी आहे असं आपण म्हणू. तर याचा काय परिणाम राज्यभर होतोय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कुठे चुकलं, काय झालं की या सामाजिक न्यायाची, समानतेची मूल्य जी आहेत ही कुठेतरी ढासळायला लागली असं का भीती वाटते आज? कुठे कसं चुकत गेलं? कोल्हापूर हे विशेषतः शाहूंचं सुधारणावादी कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं. पण जर खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर ते सुधारणा किंवा त्या ज्या काही सोयी कोल्हापूरमध्ये व्हायला पाहिजेत त्या पाहिजे तशा झालेल्या नाहीत. म्हणजे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा इतर वाहनांचा प्रश्न असेल. मी काय म्हटलं, ही बेसिक मूल्य जी आहेत, समानतेची असतील, सामाजिक न्यायाची असतील, याचा ऱ्हास व्हायला लागलाय कुठेतरी. भयंकर द्वेष जाती जातीत, धर्माधर्मात, माणसा माणसात हा वाढायला लागलाय. तर कशामुळे हे खराब होत गेलं? मला असं वाटतं की 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा भाजप सत्तेवर आलं त्यामध्ये जातीवाचकता जास्त दिसून येते. म्हणजे काँग्रेसनं इतक्या वर्षात कधी जातीभेद केला नाही. म्हणजे अनेक धर्माची, जातीची लोक यांना एकत्र घेऊन सोबत काम केलं. आणि अलीकडे लोकांना गांधीवर म्हणजे नोटेवरचा गांधी सुद्धा नको झालाय. म्हणजे संविधान संपवण्याची भाषा कुठेतरी ऐकायला मिळते. यामुळे ही मूल्यांचा ह्रास होते असं मला वाटतंय. मुळातच कोल्हापूर हे शाहू, आंबेडकर आणि फुले विचारांची म्हणजे सामाजिक चळवळीला गती देणार आहे कोल्हापूर शहर हे. आणि ह्या कोल्हापूर शहराची जी जोपासना केली किंवा बंटी पाटील साहेब आणि त्याच्यानंतर ऋतुराज पाटलांनी या कोल्हापूरची मूल्य जपण्याचा प्रयत्न केला. पण ही कोल्हापूरची परंपरागत असलेली मूल्य ही कुठेतरी ढासळतात. ही भाजपचे सरकार सत्तेवर आलं ते जाती द्वेष करायला लागलं. आता इथं कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं जातीमध्ये कधी द्वेष होत नव्हता. कारण ते शाहूंच्या पासून सुरू आलेलं, शाहू महाराजांनी जी परंपरा केलेली की चळवळीला जी उभारणी दिलेली शाहू महाराजांनी, ती चळवळीची उभारणी आज तागायत टिकून होती. पण ज्यावेळेला भाजप सत्तेवर आलं त्यावेळेला त्यांनी जाती द्वेष निर्माण करायला, हिंदू मुस्लिम असू दे कुठल्या पण जातीचे, जे कोल्हापूरमध्ये कधीच घडत नव्हतं त्या या परिस्थितीमध्ये आता घडतंय. त्यामुळे कोल्हापूरचे मूल्य कुठेतरी ढासळताना या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळतं. या मूल्यांना जपण्यासाठी काय व्हायला हवं? कोल्हापूरमध्ये ही मूल्यांना डॅमेज करायचे प्रयत्न 100% चालू आहेत. म्हणजे कोल्हापूरला टार्गेट केलं जातं हे सरळ जाणवते यातून की कोल्हापुरात जी लास्ट इयर दंगल झाली, या दंगलीमध्ये जी माणसं होती ती मी ठामपणे सांगतो की ती कोल्हापुरातली नव्हती. कारण इथला हिंदुत्ववादी सुद्धा पुरोगामी आहे. इथला हिंदुत्ववादी कधी हिंसा कुठल्या बाबा हे मुसलमान आहे म्हणून ह्याला हिंसा करणार नाही. कारण इथे शाहूंचे विचार लोकांच्या बोन्स म्हणजे कंप्लीट आतपर्यंत पोहोचलेले आहेत. तर परवाच्या दंगलीमध्ये लोक कोल्हापुरातली नव्हती, ती बाहेर आली होती. कारण ती बिंदू चौकात उभारून बिंदू चौक कुठे विचारत होती. आमचा तिथं जो मित्र आहे त्याचं हे आहे सरबतचं थैला लागतो तिथं, त्यालाच विचारत होती की इथं बिंदू चौक कुठं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की कोल्हापुरातली ती माणसं नव्हती. त्यामुळे इथल्या मूल्यांना डॅमेज करणं इतकं सोपं नाही. तर कोल्हापुरात शाहू महाराज गांधीजींनी असं म्हणले की राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलन करून भारतीय स्वातंत्र्याचा पाया रचला. या पद्धतीनं आता कोल्हापूरला टार्गेट केलं जाते. पूर्ण देशभरातून वेगवेगळे साधू महंत येऊन म्हणजे वेगळ्या विचाराचे, हिंदुत्ववादी विचाराचे म्हणू शकतोय आणि पुरोगामी पण असं दाखवतात की आपण पुरोगामी आहे, पण ते विचार चुकीचे पेरले जातात. आता जे हिंदुत्ववादी विचार पेरले जातात ते सगळे पैशाने पेरले जातात. म्हणजे आता आणि ती पिढी आहे ती 18 वयाखाली शक्यतो आहे असं झालं. आणि त्यांना शाहू हे पुस्तकातून कळालेले नाहीत. त्यांना शाहू पण वेगळ्या पद्धतीने सांगितले जात आहेत. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की हे जी मूल्य आहेत खरी ती टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय प्रयत्न होत आहेत? ते शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा पर्याय आहे. आता शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते मुलांना. पण शिकलेले आहेत की अंधभक्त तर जास्त शिकलेले. शिक्षणाची क्वालिटी इतकी खराब केलेली आहे त्यांनी. गणिताचा पेपरला 20 मार्काचं पासिंग केले, 50 मार्काचं कट ऑफ होता. हो. आता 20 मार्क एवढ्या खालच्या लेवलला गेले. शाहूंनी काय शिक्षण, सामाजिक क्रांती केली, शैक्षणिक क्रांती केली, राजकीय क्रांती केली,
शाहू महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. त्यांनी स्वतःहून राजेशाही नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी पहिलं पाऊल उचललं. आता जे शाहू महाराज आहेत खासदार, त्यांनी पण हेच पाऊल उचललं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक वर्ष झाली कोल्हापुरामध्ये सामाजिक काम करताय. शिवजयंतीच्या निमित्ताने अत्यंत अभिनव पुरोगामी पद्धतीने पहिल्यांदा इथं सुरुवात झाली. आज त्याचं खूप जण हे करायचा प्रयत्न करतात, त्याच पॅटर्ननी करायचा. तर तुम्हाला हे इतकं पूर्वी कसं लक्षात आलं की हे वातावरण गढूळ व्हायला लागलेलं आहे सामाजिक दृष्टीने, आणि त्यासाठी हे सुद्धा मार्ग आहेत ते दूर करण्याचे? कसं आहे की शाहू महाराजांचे विचार डॅमेज करण्यासाठी ह्या ज्या संघटना आहेत त्या बरेच वर्षाला काम करतात आणि ते सक्रिय होतात. आणि त्यांच्याकडं भिडे गुरुजी सारखी जी लोक आहेत ती आपल्या समयातली 16 ते 18 वर्षाच्या मुलांना हाताला धरून त्यांना खोट्या प्रकारे शिवाजी महाराज सांगून की अफजल खान विरोधी किंवा एका विशिष्ट जातीच्या विरोधातला प्रचार त्यांच्या डोक्यात घुमवून त्यांना ह्या गोष्टीत भडकवलं जाते. जसं की बाबा मॉमेडियन लोकांच्याकडनं तुम्ही खरेदी करू नका. आता परवाच अजेंड्याचा विषय असा झाला की कोणतरी पोस्ट केली की हे अमुक अमुक रोडवरचे इतके दुकानदार आहेत ते मॉमेडियन आहेत, त्यांच्याकडनं खरेदी करू नका. अरे बाप. हां, इतक्या खालच्या लेवलला उतरून जर हे अशा प्रकारे जर एकमेकाच्या द्वेष निर्माण करत असतील तर याला उत्तर शाहू महाराजांनी दिलेलंच आहे. आता सर्वसामान्यांचा नेता राजू लाटकरांना करायचं आपण सगळ्यांनी ठरवलेलंच आहे. हे शाहूंचे विचार छत्रपती शाहू महाराजांनी जपलेत. त्यामुळेच इतक्या वर्षात जे आता ह्यांचं डॅमेज करायचं जे चालू आहे ते सक्सेस होत नाहीत. कारण का आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या वेळात नसात शाहू महाराजांचे विचार भिरलेले आहेत. आणि शिक्षणानंच माणूस शाणा होतोय असं नाही आहे. त्याला थोडी इतिहासाची पण जोड पाहिजे, त्याला आपलं पुरोगामित्व पण माहिती पाहिजे, त्या घरातले संस्कार सुद्धा त्याला कळलं पाहिजे. ते संस्कार सोडून चालत नाहीत. आई आजोबा आजी जे आपल्या गोष्टी सांगतात किंवा आपले जे काही पूर्वजांनी केलेल्या गोष्टी सांगतात की आतापर्यंतचा छत्रपतींचा इतिहास असून दे की छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्यांनी कसं डॅमेज केलं हे आपल्याला माहितीच आहे. जरी कुठे पुरावे असतील उपलब्ध तरी आत्ताच्या पानसरे सर असून देत, कुलबर्गे असून देत, दाभोळकर सर असून देत, यांच्या याच्यावरून आपण तो एक अनुमान लावू शकतोय. जर इतिहास जर शोधत असतील तर इतिहास पूर्ण असा काय मागच्या ह्याच्यात आपल्याला बॅकफूटवर जाता येत नाही. काही तर त्याचे संदर्भ घेऊनच तो आपण करत असतोय. तसाच हा संदर्भ वाटतोय की बाबा यांनी इथं डॅमेज कसं करायचं ठरवलंय. आज ते बंटी पाटलांना डॅमेज करायलेत, म्हणजे काँग्रेस डॅमेज करायची आहे. कशा पद्धतीनं करायची आहे तर बाबा त्यांना कुठं नाहक असं आता शीट दिली बेबीराजेंची. आम्ही गेली 10 वर्ष आग्रह होतो की बेबीराजे याच्यात याव्यात म्हणून. बेबीराजे काही अंतर्गत काही झालं आम्हाला काही कळालं नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत ते पोहोचलं नाही. मग ह्याच्या मागं कुठली शक्ती आहे की अशी कुठली शक्ती आहे काय की बाबा हे सगळं कुर्बान करायचं आहे आणि इथं बंटी पाटलांना सुद्धा संपवायचं आहे, काँग्रेस सुद्धा ही संपवायची आहे. अशा ह्या शक्ती काम करतात. तसं शिवकालापासून हे चालत आलेलं आहे. हे शिवकालापासून चालत आलेलं आहे. हे बऱ्याच वेळेला आपल्याला निदर्शनास येईल की जे ह्यांचे पंत अमात्य काही प्रामाणिक पण असतील, पण जे काही लबाड होते, जे काम करायचे, ज्यांना वाटत होतं की आपल्या जातीचं आपलं वर्चस्व कायम असून दे, आम्ही म्हणजे मेंदू आहे आणि या मेंदूचं वर्ष सगळ्या शरीरावर लावावं, हे जे काम करतात ना त्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे. आणि ह्यांना थांबवण्यासाठी आपल्यासारखे सगळे तरुण आज एकत्र आलेले आहेत. मला मुक्ता तुला विचारायचं आहे, आपण तर बाहेरून आलो आणि आपण ही सगळी परंपरा एका परिघावरून पाहत राहिली. माझ्या मते आज जो वाद होतोय आणि जो रास्त आहे की मनुवाद लादण्याचा प्रयत्न होतोय, आणि या मनुवादाच्या विरुद्ध सर्वात पहिल्यांदा कोणी उघड प्रतिकार सुरू केला तर तो राजर्षी शाहू महाराजांनी केला होता. आणि म्हणून शाहू महाराजांची ही परंपरा सर्वात जास्त या मनुवाद्यांना खुपते आहे. तर याचे काय म्हणजे टप्पे तू बघितलेस आणि येणाऱ्या काळामध्ये काय काय होऊ शकतं, काय व्हायला हवं, किंवा ही कारणं आहेत का की इतकं शाहू महाराज यांना डोळ्यात का खुपतात, इतकं कोल्हापूर डोळ्यात का खुपतं? मला असं वाटतं की म्हणजे मनुवाद्यांचं सगळ्यात मोठं जे आहे, सगळ्यात पहिल्यांदा ते ज्या गोष्टीला टार्गेट करतात तर ते पहिले तर आपल्यासारखे न्यूट्रल लोक, आपल्यासारखे म्हणजे तुम्ही तर न्यूट्रल नाही दिसत, तुमच्यामध्ये शाहू महाराज गेलेले आहेत, पण न्यूट्रल शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाणारे लोक. आणि आता काही गड असे शिल्लक राहिलेले. मला असं वाटतं की कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरमध्ये मी बाहेरून आले, मी केव्हा इथे आल्याच्या नंतर मला जे कोणी असू दे सामान्य माणसाच्या तोंडातून इतकं
जे काही बाहेर पडतंय तर मला असं वाटतं की खूपच सुज्ञ आहे इथला सामान्य व्यक्ती सुद्धा. तर मला असं वाटतं की त्यांनी खूप सगळीकडे ट्राय केलं आणि मग ते त्यांचं असतं की बाबा हे इथले लोक एवढे जे आहेत स्ट्रॉंग, त्यांच्या आतमध्ये फुले शाहू गेलेले आहेत, तर त्यांच्यावर हल्ला करणं. आणि जसं की बाहेरच्या देशातले, जसं असं म्हणलं जातं की बाहेरचा देश पण हमला तुमच्यावर तेव्हाच करतो जेव्हा तुम्ही इथले मूल्य विसरता, तेव्हा हल्ला करणं त्यांना सोपं जातं. मग तुम्ही इथलं विसरण्यासाठीच हे सगळं करत आहेत की मग इथलं काय आहे जे धरून ठेवतंय. तर मग या गोष्टी आहे, इथला मुस्लिम समाज जो आहे त्याच्याविषयी काहीतरी अशा प्रकारे हे देणं. आणि मला असं वाटतं की म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. पण मला असं वाटतं की जर आपल्यासारखे असे इतके स्ट्रॉंग लोक राहिले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक जर हे केलं की शनिवार रविवार आपल्या सोसायटीतल्या मुलांना घेऊन त्यांना शाहू काय आहे, कोणाच्या विरोधात बोलायची गरज नाहीये, फक्त त्यांना तुम्ही हा सेक्युलरिझमचा विचार सांगितला, कॉन्स्टिट्यूशनचा विचार सांगितला, फुलांचा शाहूंचा विचार, त्यांच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या आयुष्यातले किस्से जरी सांगितले तरी मला नाही वाटत की मुलं ते पुढे जाऊन हे होती. आणि म्हणून मला असं वाटतं सर की ते डॅमेज करायचा प्रयत्न करत आहेत. पण इथला जर का डॅमेज झाला ना तर मला असं वाटतं की ते भयंकर होऊ शकतं, कारण मग ते इतकं स्ट्रॉंग नाहीये कुठे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या शहरामध्ये. आणि सगळ्यात मोठं त्यांना भीती ती वाटते, म्हणजे जसं राहुल गांधीची त्यांना भीती वाटते तशी या भूमीची भीती त्यांना वाटते सगळ्यात जास्त. त्यामुळे ते डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आता कोल्हापूरच्या लोकांची की ते टिकवून ठेवणं. महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कचरा केलेला आहे, त्यांनी निश्चितच केलेला आहे आणि अवघड आहे. आणि खरं तर मला असं वाटतं तुम्ही खूप फॉर्च्युनेट आहात. आमच्या भागामध्ये असं कोणी मोठं होऊन नाही गेलं. आम्ही दुरून पुस्तकांमध्ये ऐकलं आणि इथे आल्यावर प्रत्यक्षात कळलं की हे शाहू महाराजांचे पुतळे आम्ही कुठेच नाही पाहिलं आमच्या भागामध्ये. तर मला असं वाटतं की तुम्हाला इतकं या मातीतूनच तुम्ही घेतलंय, ते तुम्ही टिकवलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. आणि असा एवढा एक गड जरी शिल्लक असेल, म्हणजे इथले स्ट्रॉंग असे 100 जरी असतील कार्यकर्ते, 100 की जे खूप स्ट्रॉंग आहे, मला असं वाटतं की ते बदल घडवू शकतात. आणि ते स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी ठरवलंय की आपण ज्या कोण्या व्यक्तीला बोलू भेटू त्या व्यक्तीमध्ये हे टाकणं. मी कधीही कुठल्याही रिक्षामध्ये बसली ना तरी मी रिक्षावाल्याशी बोलतेच, इथलाच नाही, मी कुठेही लोकसभेच्या आधी सुद्धा, काय आहे तुमच्या भागात, काय चाललं, लोक काय म्हणतात, तुमचे मित्र काय म्हणतात, असं तसं. आणि ते सहज बोलायला लागतात. आणि त्यातनं मला असं वाटतं की आपल्याला या गोष्टी सांगता येतात ज्या की सांगायला पाहिजे, घाबरायला नाही पाहिजे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे हा भक्त असेल आपल्याला भांडेल वगैरे. आपली बाजू सत्याची आहे. मला असं वाटतं की आपण आणि सत्यासारखं ताकदवन दुसरं काही नाहीये. जेव्हा तुम्ही तसं राहण्याचा प्रयत्न करता त्यांनी तुम्हाला खूप मोठी ताकद मिळते. तर असं वाटतं की खूप जबाबदारी आहे तुमची, म्हणजे आम्ही पण ती जबाबदारी समजतो. पण हे तुम्हाला जे लाभलेलं आहे त्याच्यावर काम हे झालं खरंच पाहिजे. आहे पण की कोल्हापूरमध्ये जर का या विचारधारेची परंपरा टिकली नाही तर महाराष्ट्र गेला. केला. महाराष्ट्र गेला आणि मग पर्यायी नंतर देशही जाणार शेवटी. आणि ही म्हणजे शाश्वत मूल्य आपण ज्यांना म्हणतो ती शाहू महाराजांनी दिली राजर्षींनी, की ज्या मूल्यांवरती सगळा देश टिकू शकतो. आणि म्हणजे महात्मा गांधींच्या कितीतरी वर्ष आधी शाहू महाराजांनी या गोष्टीला सुरुवात केली होती खरं तर. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघा, म्हणजे काल मी ती कोल्हापुरातलीच जाहीर सभा पाहत होतो आणि तो भारतीय जनता पक्षाचा राज्यसभेचा खासदार महाडिक ज्या स्तरावर जाऊन बोलत होता, म्हणजे अक्षरशः काय राजर्षींची परंपरा. आणि त्याच गावातला एक दुसरा खासदार, लोकसभेचे खासदार आपले शाहू महाराज आहेत, राज्यसभेचा खासदार काय बोलतोय, घाण तोंडातून मौखिक जुलाब आपण ज्याला म्हणू, अशा पद्धतीचं चाललं होतं. तुम्हाला काय वाटतं? हे बहिणींबद्दलच तो बोलत होता. आता जी परिस्थिती चालू आहे की जे सत्तेवर आहेत आता, जे जे काय भाजप असो, आपण नाव नाही घेत, कोणाची टीका नाही, पण ते काल जे जाहीर सभेमध्ये बोलले, एक महिला हा विषय जो आहे तो त्यांना महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा एवढा तुच्छ आहे की आपण कुठे उभे राहिलोय. ही जाहीर सभा जी होती ही एक कोल्हापूर सारख्या नगरीत, जिथे शाहूंच्या विचाराची नगरी आहे, त्यांची जी मूल्य घेऊन लोक वाढतायत किंवा मोठी झाले, तिथं अगदी लहान मुलं सुद्धा त्यांची, मी म्हणेन की इथली लहान लहान मुलं सुद्धा शाहू महाराजांच्या विचाराचीच आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी जे विचार किंवा शिवाजी महाराजांचे जे विचार होते महिलांविषयी किंवा महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता,
तो कुठेतरी संपत आलाय. जो कालच्या जाहीर सभेमध्ये की एक साधी गोष्ट होती की एक 1500 या योजनेची गोष्ट होती फक्त की 1500 रुपये ही योजना तुम्ही दिली आहे महिलांना, की महिला तुम्हाला लाचार वाटतायत का, किंवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ह्या महिला लाचार आहेत, आपण त्यांना विकत घेऊ शकतो. या पाठीमागचा त्यांचा दृष्टिकोन असा होता की महिला ह्या लाचार आहेत, यांना आज आपण 1500 रुपये दिल्यानंतर आपण जे सांगू त्याच पद्धतीनं महिला करतील किंवा केलं पाहिजे. जवळजवळ केलंच पाहिजे असा त्यांचा अट्टहास आहे त्या बोलण्यातून. आणि त्यांचं त्याच्या पाठीमागचं असं मत आलं की आम्ही 1500 रुपये दिली म्हणजे तुम्ही योजना नाही देत, तुम्ही सरकार आहात, म्हणजे एक सरकार आहे किंवा तुम्ही सत्तेवर आहात, कोणताही पक्ष असू द्या, जो जेव्हा तो सत्तेवर जातो तेव्हा त्याला एक लोकशाही म्हणतो आपण, जी जनता आहे या जनतेच्या हितासाठी कोणत्या ना कोणत्या योजना काढाव्याच लागतात. तर तुम्ही लाडकी बहीण म्हणताय, तिला 1500 देताय, त्या 1500 तुम्ही तिचं मत स्वातंत्र्य विकत घेतलंय का? त्या 1500 रुपयाच्या बदल्यात ती तुमच्या अधीन राहिली पाहिजे. हा एक त्याच्यातला भाग आहे जो उन्मत्तपणाचा आहे, की जसं काही तिला विकत घेतलं. दुसरा भाग हा आहे की आमच्या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आणि काँग्रेसच्या रॅलीत जायचं. म्हणजे तिच्या मुक्ताशी मी बोलत होतो, ती म्हटली की आम्ही सगळ्या शाळांमध्ये जे शिकलो ते काँग्रेसनेच सुरू केल्या होत्या, ज्या कॉलेजेसमध्ये शिकलो ते काँग्रेसनेच सुरू केलं होतं. काँग्रेसने असं नाही म्हटलं कधी की आमच्या शाळांमध्ये शिकला तर आमच्यासाठी मत दिलं पाहिजे. म्हणजे या दोन खटकणाऱ्या गोष्टी आणि व्यवस्था करू, आम्हाला फोटो द्या, म्हणजे काय करणार तुम्ही? हे अतिशय भयंकर आहे. लाडका भाऊ, लाडकी बहीण आहे ती, भाऊ म्हणून तुम्हाला काय वाटेल अशा एका उन्मत्त झालेल्या भावाबद्दल, जो जसं काही समजतो त्याच्या घरातून पैसे देतोय तो. पहिली तर गोष्ट अशी आहे की जे काय 1,500 रुपये किंवा जे पैसे दिलेत हे त्यांनी मग सरकारने डायरेक्ट क्लिअर करावं की आम्ही मतांसाठी पैसे दिलेत. तसं पण आता ते बंद झालं, तसं पण ते आता बंद झाले. मग आता इलेक्शन पर्यंत मतासाठी दिलेलं का? मग मला सांगा की ज्याचे पैसे सरकारने दिलेत काय भाजपने दिलेत? पैसे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेत, भाजपनं नाही. त्यामुळे ते पैसे घेणाऱ्यांना तुम्ही जर त्यांचे फोटो काढून टाकले तर त्यांच्या काँग्रेसकडनं फिरणाऱ्या सगळ्या महिलांचे काय तुम्ही बंद करणार आहे का 1,500 रुपये? म्हणजे त्यांचा बोलण्याचा ओघ असा होता की आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देतोय म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे फिरायचं नाही, तुम्ही फक्त भाजपचाच प्रचार करायचा, असं त्यांचं त्या बोलण्यात नाही. जर तुम्ही तसं केलं नाही तर आम्ही तुमची व्यवस्था लावू. म्हणजे कुठल्या फेजमध्ये लावणार आहे? त्यांना मतदानाला बाहेर पडू देणार नाही, नेमकं काय करणार आहे हे पण क्लिअर व्हायला पाहिजे. त्यात महिलांचा तसा अपमान करायचा नाही, कारण शिवाजी महाराजांनी जी इथली संस्कृती आहे मूळ, की शिवाजी महाराज हे भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायला देत नव्हते आपल्या मावळ्यांना. आणि महिलांचा तर किती सन्मान करायचे, की एखाद्या सुभेदाराची सून आलेली तिला त्यांनी साडी चोळी करून परत पाठवली. आणि असं याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असताना, एवढी परंपरा असताना महिलांना मान देण्याची, सन्मान करण्याची, इथं येऊन त्यांचं कोल्हापूर याच्यामध्ये बोलायचं धाडस कसं झालं आणि महिलांच्या विषयी असं वक्तव्य करायचं त्यांचा विचार तरी कसा त्यांना सुचला? कारण जे कोल्हापूर आहे ते स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शाहू महाराजांचे विचार घेऊन पुढे येत असतं आणि तिथं महिलांचा अपमान होतो हे शाहू महाराजांना पण सहन झालं नसतं आणि कोल्हापूरच्या नागरिकांनाही पचलं नाही. पण असं बोलणं, हे उन्मत्तपणाने हे अत्यंत निराशाजनक होतं. आणि असं बोलणं हे खरं तर आम्हाला महिलांना पण आवडलेलं नाही आणि पुरुषांना पण आवडलेलं आणि कोल्हापूरच्या संपूर्ण नागरिकांनाच आवडलेलं नाही. आणि अशा पद्धतीचं बोलणं, उन्मत होणं कोल्हापूर सिटीमध्ये येऊन, की इथं शाहूंची नगरी असताना महिलांचा अपमान करणं ही फार मोठी म्हणजे चुकीची गोष्ट आहे आणि असं होता कामा नये. कसं वाटेल तुम्हाला तुमचा फोटो काढला आणि दुसऱ्याच कोणाला तरी पाठवला? काय वाटेल तुम्हाला, तुमचा कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोटो काढतोय? खरं तर हे नवीन वाटणार नाही, कारण हे जे सरकार आहे ना आताचं, त्यामध्ये लोकशाही नाहीच आहे कुठं. वाटत होतं की त्याचं भाषण ऐकल्यानंतर की कोल्हापूरच्या 5,000 महिलांनी त्याच्या घरासमोर जाऊन उभं राहायला पाहिजे. हे असे प्रतिसाद सर नक्कीच की घे फोटो, आम्ही आलो, फोटोग्राफर आहे का तू, काढ आमचे फोटो आणि काय करशील. चुकीचं हे आहे. व्हायलाच हवं होतं. साधा सुरक्षेच्या बाबतीमध्ये म्हणजे किती धक्कादायक आहे हा प्रकार. पण ही म्हणजे तुम्ही जर थोडंसं पाठीमागे जाऊन बघितलं तर ही पूर्ण एक सिरीज आहे सातत्याने. म्हणजे जम्मूमध्ये एका मंदिरामध्ये 8 वर्षाच्या मुलीवरती 15 दिवस बलात्कार होतो आणि त्याच्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्या आरोपींच्या समर्थनार्थ मोदीचे 2 केंद्रीय मंत्री जम्मूला जाऊन त्यांच्या समर्थनासाठी मिरवणूक काढतात. बिल्किसच्या बाबतीमध्ये काय झालं हे आपण पाहिलं. हाथरसला मुलीला मध्यरात्री जाळून टाकलं, त्याच्यातही बीजेपीचा आरोपी. कुलदीप सेंगर भाजपचा मंत्री
ते सगळी घटना करणारा, शेतकऱ्यांना चिरडणारा अजय कुमार टेनी लखीमपूर खिरीचा, इथपासून म्हणजे बदलापूरच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये 19 वर्षाची मुलगी, त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिकला 5 वर्षाची मुलगी, त्याच्या दुसऱ्या दिवशी 70 वर्षाची म्हातारी बाई, लातूरला औस्यामध्ये, परवा पन्हाळ्यामध्ये 15 वर्षाची मुलगी. तर हा काय प्रकार आहे? अशा भयानक परिस्थितीमध्ये सुरक्षेची अपेक्षा करणं ही रास्त आहे, त्यांचा हक्कच आहे तो. आणि सर, एकीकडे अलीकडे- बहीण म्हणवतो, भावाचं कर्तव्य नाही आहे. फोटो काढण्यासाठी राख्या बांधून घेता का? हे भाऊ म्हणून कधी कर्तव्य निभावायला बाहेर येणार? उलट तूच धमकी देतो बहिणींना. तू तिचं रक्षण करण्याऐवजी तू धमक्या देतो. आणि ते राजर्षी शाहू महाराजांच्या गावात जीभ रेटते कशी हे बोलणाऱ्या माणसाला. काय त्या बहिणीचं आयुष्य रोजचं सकाळी उठल्यापासूनचं हैराण करून टाकलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तिने चहा बनवायचा असेल तर तू दुधावर जीएसटी घेणार, तू चहावर जीएसटी घेणार, त्या गॅस वापरणार त्या गॅसवर जीएसटी घेणार, इलेक्ट्रिक ओव्हनवर केलं तर त्याच्यावरती तुझा इलेक्ट्रिसिटीवर जीएसटी. तिथपासून जी सुरुवात झाली, आपल्या देशात मिठावर टॅक्स लावला म्हणून गांधीजींनी दांडी आंदोलन सत्याग्रह केला, अख्खा देश जागा झाला. आज प्रत्येक गोष्टीवर जीएसटी आहे ना. त्यांचं पहिल्यापासून अजेंडा राहिलेला आहे की बहुजन समाजानं शिक्षण घ्यायचं नाही. ते खऱ्या अर्थानं ते इथं आता राबवा लागलेलं आहे की बहुजन समाजाच्या मुलांनी ज्या समाजाला जे माळी समाजाच्या मुलानं माळ्याचंच काम करावं, कुंभार समाजाच्या मुलानं कुंभार समाजाचंच काम करावं आणि बाकीच्या समाजाने ह्या सगळ्या ह्याच्यात बरकडत राहावं. शिक्षण उच्च प्रतीचं घेऊन आता बऱ्यापैकी बघितला तर त्यांचा समाज बाहेर अमेरिकेसारख्या ठिकाणी स्थित झालेला आहे, सही झाला आहे. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत जे सांगितलं की 7 समुद्र ओलांडायचे नाहीत, त्यांनीच पहिला ओलांडून ते सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कपट आता ह्यातच आहे की यांचं सगळं बुद्धीचा सगळा ताबा आपण घेऊन त्यांना परत जसं गुलाम होतं, जसं मागं लोटकं बांधायचं राहिलेलं आहे, तसं हे बहुजन समाजा मागं लोटकं बांधायचं काम हे करायला लागलेलं आहे. तर आता खरोखर बहुजन समाजानं जागा होऊन यांना एक दंडुकशाही हातात घेतल्याशिवाय हे सुधारणार नाही. सर, भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, पण या तरुणांच्या हाताला किती रोजगार आहे सध्या? रोजगार निर्मितीसाठी तुम्ही काय करताय? जे महिलांना तुम्ही 1500 रुपये देऊन लाचार बनवलं, पण त्या लाडक्या भावाच्या खात्यावरून 5000 रुपयाचा बजेट वाढलेला आहे महिन्याचं. म्हणजे मला असं वाटतं की देशात जे काही खाजगीकरण झालेलं आहे, सुरू आहे, यापूर्वी झालेलं आहे. काही आपण आंदोलनं वगैरे आम्ही करून शाळांचं खाजगीकरण वगैरे थांबवलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य मुलांची आपली मुलं लाखात फी भरून शाळा शिकू शकत नाहीत. म्हणजे आपली मुलं शिकली नाही पाहिजेत. तुम्हाला 3 रुपये किलोचं रेशन सुद्धा मोफत केले, म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू नका, तुम्हाला देतोय तेवढं खावा आणि गप्प बसा, अशी सरकारची धोरणं आहेत. त्यामुळे होईल असं की त्यांच्या पुढचं कुणी अभ्यास करून विचारणार नाही, किंवा पाठ्यपुस्तक मंडळ असेल त्यामध्ये आपली पोरं शिकून पुढे जाणार नाहीत, क्लासवर ऑफिसर होणार नाहीत. जोपर्यंत त्यांच्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत ह्यांची डाळ शिजत राहणार आहे. त्यामुळं ह्या भूलथापांना लोकांनी बळी पडून चालणार नाहीये. शासनाची धोरणं आहेत ती आपल्याला न परवडणारी आणि आपल्या हिताची नाही आहेत. ते देशाचं भवितव्य धोक्यात घालणारी अशी धोरणं आहेत. त्यामुळं जर का परत भाजप सरकार सत्तेत आलं केंद्रात, तर नक्कीच आपली अधोगतीकडे वाटचाल होणार आहे. म्हणजे आपण कुठं जाऊ हे आपल्यालाही सांगता येणार नाहीये. मला असं वाटतं की असं नाही झालं पाहिजे आणि ते थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो हाच विचार माझ्या डोक्यात असतो. मला असं वाटतं की मला म्हणजे हे नाही होऊ द्यायचं आहे. मला दिसतंय की ते कुठे जात आहे. 10 वर्षापूर्वी मला असं वाटलं नव्हतं की हे इतक्या थराला जाईल. मला असं वाटलं होतं की ठीक आहे, यांचं सगळं नीट आहे. परंतु नंतर आता जर त्यांचे बारीक बारीक जातो म्हणलं डेटामध्ये, त्यांचे IIT मध्ये ज्या काही पदभरती होतात, शिक्षकांच्या भरती होतात, त्या ठिकाणी SC STच्या हातावर मोजण्या इतक्या जागा ते घेतात. बाकीची सगळी ओपन मधली जागा भरल्या जातात. ज्या ठिकाणी पाहणारी कुठली व्यवस्था नाही, इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही हे बनता, तर त्या ठिकाणी आडनाव बघूनच जे आहे ते घेतलं जातं. यांचं सगळीकडेच मला दिसतं. इव्हन मी पुण्यामध्येही फर्ग्युसन सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये जर बहुजनांची मुलं गेली तर हॉस्टेल रिकामे असून सुद्धा तिथले जे ठेवलेले महत्वाचे लोक आहेत, ठरवणारी ऑथॉरिटी ही पर्टिक्युलर याच्यातली येते. त्यामुळे ते सांगतात की फुल आहे आणि मुलांना माहित असतं की खाली आहे, पण येणारी व्यक्ती बहुजन समाजातली असेल तर ते फुल आहे म्हणतात. पण ओपन मधली असेल आणि हे झालेलं आहे हे तर ते देतात त्यांना. अशा प्रकारे बहुजनांनी त्याला हॉस्टेल जर फ्रीमध्ये मिळालं तर तो शिक्षण घेईल, वाचेल, पुढे जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे इनव्हिजिबल आहे, याच्या बातम्या सुद्धा होत नाही, पण हे खूप डेंजर आहे एखाद्या व्यक्तीसोबत असं होणं आणि खूप सिरियस आहे हे. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना म्हणून कळलेलं आहे
अत्यंत आपण आपल्यामध्ये जेवढी ताकद असेल ती वापरून आपण हे थोपवलं पाहिजे. कारण की पुढे जे काही येणार आहे, जर का हे आपण थांबवू नाही शकलो तर ते खूप भयंकर असेल. विचारधारा म्हणून तर वाईट आहेच, पण ती ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून पण तुम्हाला तुमच्यातली माणुसकी पूर्ण घालून टाकते आणि तुम्हाला कळू देत नाही की तुम्ही म्हणजे तुमच्या संवेदना मेल्या हे तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्हाला फक्त इतकं सांगितलं जातं की हे आपल्या धर्मासाठी आहे, त्याच्यामुळे याच्यात धर्म वाचतोय तर तू असं काहीतरी करू शकतो. अशा प्रकारे गिल्ट जो आहे आपल्याला, जसे की एखाद्याला जर का आपण त्रास दिला तर आपल्याला वाईट वाटतं की नाही, की अरे नाही मी त्रास नाही द्यायला पाहिजे, आपलं हे मन असतं. पण मी याच्याशी संबंधित राहिलेली आहे, मला माहितीये की त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की असं करण्याने जर आपल्या धर्माला फायदा होत असेल तर ते स्वर्गीय आहे, म्हणजे ते चांगलं आहे, पवित्र आहे, त्याच्यात पाप नाहीये. मग असं जेव्हा मी ऐकते तेव्हा मला असं वाटतं की अच्छा ठीक आहे, म्हणजे मी समजा यांच्यात काही दोष नसेल तरी मी यांना शिव्या दिल्या तर मला असं माझ्या धर्माचं रक्षण होतंय ना, म्हणजे मी पुण्य कर्म करते. म्हणजे मला म्हणजे आता आमचं बराच वेळ झाला चर्चा करतोय आणि खूप वेळ चालू राहू शकतो, पण मी बाहेरून आलो आहे, नाशिकहून आलो की मराठवाड्यामध्ये आम्ही तुमच्याकडं आशेने पाहतो. तुम्ही कोल्हापूर आणि कोल्हापूरची परंपरा विचारसरणी जर वाचवली तर आम्ही वाचणार आहोत, उर्वरित महाराष्ट्र संपतो. त्यामुळे या निवडणुकीच्या संपूर्ण काळात पूर्ण काळ इथंच राहायचं कारण सुद्धा तेच ठरवतं की हे वाचलं, हे महाराष्ट्राचं देशाचं या मूल्यांचं शक्तिपीठ आहे आणि हे जर वाचलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये, उर्वरित देशामध्ये काहीतरी आशा केली जाऊ शकते किंवा दिशा मिळू शकते की बघा कोल्हापूरने असं केलं, आपण असं करायला हवं. हे खूप आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की समारोप आपण याच्यावरती करूयात की तुम्ही प्लीज महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी पूर्ण पुढाकार घ्या. आमचं संपूर्ण सहकार्य याच्यामध्ये असेल, कारण त्यातच आमचंही वाचणं आहे. तर आपण सर्वांनी या चर्चेत भाग घेतला याबद्दल आमच्या दोघांतर्फे तुमचे अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद.